नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, येत्या 11 जुलैला ओरिजिनल हिंदकेसरी जुना बैलपोळा माळशिरस मैदान म्हसवड रोड गारवाड फाटी येथे संपन्न होतं। या मैदानात रती महारथी टॉपचे नंदी मित्रांनो आपलं 100% दिसतील, कारण हिंदकेसरी मैदान आहे आणि टॉपचे पैरेसुद्धा दिसतील। म्हसवड रोड गारवाड फाटी येथे मैदान संपन्न होणार आहे। मैदानाचं प्रथम पारितोषिक बघता 1,11,000 रुपये, द्वितीय पारितोषिक 81,000 रुपये। तसेच मित्रांनो पुढील पारितोषिक देखील चांगला असं पारितोषिक आहे या मैदानाला, त्याच्यामुळे या मैदानात रती महारथी टॉपचे नंदी आपला 100% दिसतील। चला तर बघूया या मैदानातील काही संभावित आणि टॉप पैरे। तर मित्रांनो, या मैदानातील पहिला संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघता विठ्ठल नाना भुतकर यांचा घरचा साज नाशिकचा आशिक दिवाण्या याचा करार आता नानांनी मित्रांनो केला आहे। त्याच्यासोबत असू शकतो विठ्ठल नानांचाच तेजा। मित्रांनो, तेजा आणि दिवाण्या हा घरचा साज आपला या मैदानात पळण्याची खूप जास्त शक्यता आहे। पेडगाव हिंदकेसरीला सुद्धा या जोडीने 2 नंबर केला होता आणि दिवाण्या मित्रांनो तालाचा बादशाह आहे, तुफान असा स्पीड आहे दिवाण्याला, त्याच्यामुळे तेजा आणि दिवाण्या या जोडीचं समीकरण खूप चांगलं जुळून येतं। हा सुद्धा मित्रांनो या मैदानातील एक संभावित आणि टॉपचा पायरा आपला नक्कीच दिसू शकतो। पुढील संभावित आणि टॉपचा पायरा मित्रांनो तुम्ही बघताय कारुंड्याची आणबान शान, ज्याने 2025 हंगाम गाजवून ठेवला असा कारुंडा एक्सप्रेस चिक्की, आणि त्याच्यासोबत असू शकतो उर्मिलाताई गायकवाड यांची नवीन खरेदी कंदूरचा राजा। मित्रांनो, आत्ता झालेल्या सिद्धेश्वर कुरोली मैदानात मथुरसोबत 1 नंबर करणारा राजा मित्रांनो, तुफान असं स्पीड आहे, मधून असू द्या पब्लिकने असू द्या त्या स्पीडने मित्रांनो राजा पळतोय। आणि राजा आणि कारुंडा एक्सप्रेस चिक्की हा सुद्धा एक मित्रांनो एक संभावित आणि टॉपचा पायरा आपला नक्कीच येणाऱ्या या 11 तारखेच्या मैदानात दिसू शकतो। टॉपचं स्पीड लागेल मित्रांनो यासुद्धा गाडीला। पुढील संभावित आणि टॉपचा पायरा मित्रांनो तुम्ही बघताय मानगरकरांचा वादळ, आणि त्याच्यासोबत असू शकतो पिंटू शर्ट मोडक वडकी यांचा कॉकटेल उर्फ सुंदर। मित्रांनो, कॉकटेलचा सध्याचा काल थोडा कठीण चालला आहे, मैदानांमध्ये मित्रांनो हार होत आहे कॉकटेलची, परंतु कॉकटेल टॉपचा नंदी आहे, लवकरच मोठा असा कमबॅक करेल। मानगरकरांचा वादळ आणि कॉकटेल ही जोडी मित्रांनो मोठ्या मैदानात आपल्याला 100% दिसतेच, आणि पुन्हा एकदा या 11 तारखेच्या मैदानात हा जोड आपला पळताना दिसू शकतो। चांगला स्पीड आहे मित्रांनो वादळला सुद्धा, आणि कॉकटेल हे समीकरण खूप चांगलं जुळून येतं, त्याच्यामुळे मालक हा पायरा नेहमी करत असतात। पुढील संभावित आणि टॉपचा पायरा मित्रांनो फौजी ग्रुप बुलढाणा यांचा बुलढाणा एक्सप्रेस बाब्या, आणि त्याच्यासोबत असू शकतो उर्मिलाताई गायकवाड मथुरा फार्म यांचा अर्जुन। मित्रांनो, बाब्याने मागच्याच मैदानामध्ये मित्रांनो 1 नंबर करून कमबॅक दाखवला आहे, तुफान स्पीड आहे मित्रांनो। आधीपासूनच बाब्याला फक्त मित्रांनो पायऱ्यांचं समीकरण जुळत नव्हतं, त्याच्यामुळे बाब्या कुठेतरी बॅकफुटला होता, परंतु आत्ताच जे मैदान झालं त्या मैदानामध्ये डावीने पळून 1 नंबर केला असा दोन्ही खांदी फिट बुलढाणा एक्सप्रेस बाब्या आणि मित्रांनो अर्जुन, ज्याने मित्रांनो बिंजोडचं क्षेत्रसुद्धा मुंबईमध्ये गाजवलं आहे। अर्जुन आणि बाब्या हा सुद्धा एक संभावित पायरा आपला येणाऱ्या 11 तारखेच्या मैदानात नक्की दिसू शकतो। पुढील संभावित आणि टॉपचा पायरा मित्रांनो तुम्ही बघताय पृथ्वीराज दादा खुटवळ यांचा बायजा, आणि त्याच्यासोबत असू शकतो मुंबई बिंजोड गाजवणारा आणि आता मित्रांनो घाटावरती सुद्धा टॉपमध्ये पळतो असा मिलिंद शेठ पाटील कोसगाव यांचा भुंगा। मित्रांनो, हा सुद्धा एक संभावित आणि टॉपचा पायरा आपला नक्कीच दिसू शकतो। भुंगाला सुद्धा तुफान स्पीड आहे, चांगली साथ लाभली की मित्रांनो भुंगा चांगलीच मैदानं गाजवतो। आणि बायजा मित्रांनो आदतमध्ये सुद्धा टॉपला पळला होता आणि आदतमध्ये असून ओपनची मैदानं गाजव होता। बैजा आणि भुंगा हा सुद्धा एक मित्रांनो संभावित पायरा आपला येणाऱ्या 11 तारखेच्या मैदानात नक्कीच दिसू शकतो। टॉपचा स्पीड लागेल मित्रांनो यासुद्धा गाडीला, कारण दोन्हीसुद्धा नंदी तुफान वेगाने पळतात। पुढील संभावित आणि टॉपचा पायरा मित्रांनो तुम्ही बघताय घोटकरांचा छोटा सर्जा, आणि त्याच्याच असू शकतो पेडगाव हिंदकेसरी मैदानातील 1 नंबरचा मानकरी द्वारलीचा हरण्या। मित्रांनो, हरण्या सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे, आणि आत्ताच 2 दिवसापूर्वी जे मैदान झालं त्या मैदानात फायनलचा गुलाल घेतला या जोडीने, आणि हीच जोडी पुन्हा एकदा मित्रांनो या 11 तारखेच्या माळशिरस मैदानामध्ये आपल्याला दिसू शकते। दोन्हीसुद्धा नंदीने मित्रांनो मुंबई बिंजोड गाजवली, आणि आता घाटावरती सुद्धा या जोडीचं वर्चस्व आहे। घोटचा छोटा सर्जा तर मित्रांनो रॉकेटच सध्या नाव पडलं आहे त्याला, आणि द्वारलीचा हरण्यासुद्धा मित्रांनो जेव्हा हिंदकेसरी मैदानं असतात तेव्हा मित्रांनो द्वारलीचा हरण्या नेहमीच टॉप पळतो, आणि या मैदानातसुद्धा हा एक संभावित आणि टॉपचा पायरा आपल्याला नक्कीच दिसू शकतो। पुढील संभावित आणि टॉपचा पायरा मित्रांनो तुम्ही बघताय कोरेगाव हिंदकेसरी 1 नंबरचा मानकरी स्वराज 855। मित्रांनो, कोरेगाव हिंदकेसरी मैदानानंतर थोडासा स्वराज आजारी होता, कालच्या चोराड्या मैदानामध्ये खूप चांगला पळला मित्रांनो स्वराज, आणि या माळशिरस मैदानामध्ये स्वराजसोबत आपल्याला दिसू शकतो वेगाचा शेवट पैलवान अभिजित भैया पवार, अखंड महाराष्ट्राचा लाडका पंचम हिंदकेसरी सर्जा,
आणि स्वराज ही A1 जोडी मित्रांनो आपल्याला दिसण्याची शक्यता आहे। बघूया मित्रांनो हा पायरा होत आहे काय। ही जोडी पाळलं तर यासुद्धा जोडीला खूप चांगला मित्रांनो यासुद्धा जोडीला चांगला स्पीड लागेल, कारण मित्रांनो स्वराज उजवी खांदी फिट पळतो, तसेच मित्रांनो शारजासुद्धा मित्रांनो डावी खांदी टॉप पळतो, त्याच्यामुळे यासुद्धा जोडीचं समीकरण खूप चांगलं जुळून येईल। हा सुद्धा एक संभाव्यता आणि टॉपचा पायरा आपल्याला नक्कीच दिसू शकतो। पुढील संभाव्यता आणि टॉपचा पायरा मित्रांनो तुम्ही बघताय शाकीरभाई पठाण यांचा राजा आणि त्याच्यासोबत असू शकतो 1 BHK फ्लॅटचा मानकरी शंभू। मित्रांनो शंभू आणि राजा यासुद्धा मित्रांनो जोडीला चांगला स्पीड लागेल आणि अमित शेठ नेहमी टॉपचाच पायरा करतात आणि शाकीरभाई आणि अमित शेठ यांचे मित्रांनो खूप चांगले संबंध आहेत, त्याच्यामुळे हा सुद्धा पायरा आपल्याला येणाऱ्या माळशिरस मैदानामध्ये दिसू शकतो। टॉपचा जोड आहे मित्रांनो, तुफान स्पीड लागेल मित्रांनो आणि शंभूसुद्धा मित्रांनो मोठे मैदान आले की आपलं वर्चस्व दाखवून देतो, त्याच्यामुळे हा सुद्धा एक संभाव्यता आणि टॉपचा पायरा आपल्याला नक्कीच दिसू शकतो। पुढील संभाव्यता आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय साताऱ्याच्या आणबान शान सातारा एक्सप्रेस बालमा आणि त्याच्यासोबत असू शकतो पेडगाव हिंदकेसरी मैदानात ज्याने बालमासोबत फायनलचा गुलाल घेतला असा सासवडकरांचा बादल। मित्रांनो दोन्ही नंदींची शरीरयष्टी बघताय, असं बघतच राहूया दोन्ही नंदींकडे असं वाटतं, कारण खूप चांगली अशी शरीरयष्टी आहे दोन्ही नंदींची आणि तसं स्पीडसुद्धा आहे मित्रांनो। आणि जेव्हा हा जोड पळतो तेव्हा मित्रांनो चांगला असा स्पीड लागतो गाडीला आणि पुन्हा एकदा या 11 तारखेच्या मैदानामध्ये सासवडकरांचा बादल आणि साताऱ्याच्या आणबान शान सातारा एक्सप्रेस बालमा हा जोड आपल्याला दिसण्याची खूप शक्यता आहे। हा सुद्धा या मैदानातील एक संभाव्यता आणि टॉपचा पायरा आहे। पुढील संभाव्यता आणि टॉपचा पायरा मित्रांनो तुम्ही बघताय पेडगाव हिंदकेसरी 1 नंबरचा मानकरी शिरसवडीचा रायफल आणि त्याच्यासोबत असू शकतो आत्ता झालेल्या सिद्धेश्वर कुरोली मैदानात कंदूरच्या राजासोबत 1 नंबर करणारा बिंजोडचा बेताज बादशाह कुमार रणवीर पाटील आडवली कल्याण यांचा मथुर। मित्रांनो मथुर आणि शिरसवडीचे रायफल वडकी हिंदकेसरी मैदान मित्रांनो या जोडीने गाजवलं आहे। पुन्हा एकदा या 11 तारखेच्या मैदानात हा जोड आपला पुन्हा एकदा दिसण्याची शक्यता आहे मित्रांनो। राहुलबाई नेहमी टॉपचाच पायरा करतात आणि रायफल आणि मथुर या जोडीचं समीकरण मित्रांनो खूप चांगलं जुळून येतं। हा सुद्धा एक संभाव्यता आणि टॉपचा पायरा। ही जोडी पाळली तर नक्कीच मित्रांनो या 11 तारखेच्या मैदानात ही जोडी गुलाल घेईल। पब्लिकने असू द्या मधून असू द्या दोन्हीसुद्धा नंदी मित्रांनो पब्लिकचे भिताड आहेत, मधूनसुद्धा मित्रांनो तुफान असा स्पीड लावतात। हा सुद्धा एक संभाव्यता आणि टॉपचा पायरा आपल्याला नक्कीच दिसू शकतो। पुढील संभाव्यता आणि टॉपचा पायरा मित्रांनो तुम्ही बघता छत्रपती संभाजीनगरचे आणबान शान संभाजीनगर एक्सप्रेस लखन आणि त्याच्यासोबत असू शकतो अखंड महाराष्ट्राचा लाडका दशम हिंदकेसरी बाकासूर। ही A1 जोडी मित्रांनो आपल्याला या माळशिरस मैदानामध्ये पळताना दिसण्याची खूप शक्यता आहे आणि मित्रांनो मागच्या 6 मैदानामध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासूरची हार झाली आहे, त्याच्यामुळे मामा आणि मोहिल शेठ टॉपचंच नियोजन येणाऱ्या 11 तारखेच्या मैदानात आपला बाकासूरचं दिसणार आहे आणि बाकासूरला चांगला असा आराम दिला आहे। काल जो फेरा झाला त्याच्यामध्ये तुफान स्पीड लागला होता तो बाकासूरला। तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा। व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। हे आहेत काही संभाव्यता आणि टॉप पैरे 100% मित्रांनो पैरे समजले तर ती सुद्धा व्हिडिओ नक्कीच येईल। व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।